Hello students. In last lecture we have to seen what is meant by physics. So you know that physics, it is a branch of science which deal with study of matter and matter and energy. Then we saw the fundamental quantities and derived quantity. Fundamental quantity and derived quantity आपण लास्ट लेक्चरला बघितले होतं. The fundamental quantity means the physical quantity which do not depends upon any other quantity of its measurement is called as fundamental quantity, and second one, it is derived quantity. The quantity which has depends upon the fundamental quantity is called as derived quantity. So there are 7 basic fundamental quantities. फंडामेंटल क्वांटिटीज आपण 7 टाईपच्या बघितल्या त्या बेसिक्स, आणि त्यानंतर आपण ड्रायव्ड क्वांटिटी बघितल्या. त्यानंतर आपण सॉलिड अँगल आणि फेज अँगल बघितल्या, चेक केलं आपण. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला नेक्स्ट पॉईंट इट इज द डायमेन्शन ॲनालिसिस. सो नेक्स्ट पॉईंट इट इज द डायमेन्शन ॲनालिसिस. व्हॉट इज बाय डायमेन्शन ॲनालिसिस? बघा, डायमेन्शन ॲनालिसिस म्हणजे काय बघा, तर इथे लिहिले बघा, द पॉवर इज राईज टू द बेस क्वांटिटी. म्हणजेच कोणत्याही क्वांटिटीच्या बेसच्या क्वांटिटीला आपण एकने जे पॉवर वाढवू त्याला काय म्हणायचं आहे, तर त्याला म्हणायचं डायमेन्शन ॲनालिसिस कोणत्याही क्वांटिटीच्या. मग आता त्या डायमेन्शन ॲनालिसिस हे कसं कन्सिडर केलं जातं आहे, तर डायमेन्शन ॲनालिसिससाठी आपण डिफरंट टाईपचे सिम्बॉल्स यूज करतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले सिम्बॉल्स आहेत, तर पहिल्यांदा आहे मास आहे. तर मास डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये आपण यम ह्या सिम्बॉलने काय करतो, कन्सिडर करतो. त्यानंतर सेकंडली आहे लेंथ आहे. लेंथसाठी आपण काय कन्सिडर करतो, तर यल ह्या सिम्बॉल लेंथसाठी आपण काय करणार आहे, कन्सिडर करतो. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये माससाठी आपण मास न लिहिता काय करणार, यम लिहिणार. लेंथसाठी काय लिहिणार, यल लिहिणार. टाईम टीसाठी काय लिहिणार, फक्त टी लिहिणार, कॅपिटल टी. त्यानंतर करंटसाठी काय येणार, करंट इट इज युनिट ऑफ ॲम्पियर. करंट कशामध्ये मेजर करतो, तर ॲम्पियरमध्ये करतो. आणि टेम्परेचर कशात करतो, तर केल्विनमध्ये. तर डायमेन्शन ॲनालिसिस आपण कशामध्ये कन्सिडर करणार आहे, केल्विनमध्ये करणार आहे. तर बघा, एकदम सिक्वेन्सने आपण जर बघितलं तर सगळं इझिली आहे. डायमेन्शन ॲनालिसिस कसं कन्सिडर करतात, तर डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईड जेवढी असेल क्वांटिटी तेवढीच काय असते, राईट हँड साईड असते. बघा, आता आपल्याला टोटल 20 फॉर्म्युले आहेत. 20 फॉर्म्युला डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये काय करायचे, स्टडी करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल काय बघा, मास. माससाठी आपण सिम्बॉल काय घेतलेला आहे, इथं यम घेतलेला आहे. तर मासमध्ये डायमेन्शन ॲनालिसिस काय आहे, बघा मास. जर मास M1 आला, बघा काय म्हणलं इथे डायमेन्शन, द पॉवर इज रेज टू द बेस क्वांटिटी. म्हणजे बेस क्वांटिटीच्या वर आपण ज्यावेळेस पॉवर राईज करतो एकनी, त्याला काय म्हणायचं, डायमेन्शन ॲनालिसिस. मग पहिल्यांदा काय आहे, मास आहे. मास कसं घेतलं आहे, तर माससाठी आपण घेणार फक्त M1. मासाठी काय घेणार आपण, M1. लेंथ आणि टाईम काय असणार याच्यामध्ये, 0 असणार. बिकॉज मास इट इज रिलेटेड टू डायमेन्शन, आणि डायमेन्शनमध्ये M1 काय आला, इट इज रिलेटेड टू मास. लेंथ आणि टाईम काय झालं, 0 झालं. सेकंडली काय बघा, लेंथ. लेंथ घेतलं. लेंथसाठी आपण सिम्बॉल काय यूज केलं, इथं यल केलं आहे. म्हणजेच काय बघा, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, लेंथ राहणार L1. मग मास आणि टाईम काय राहिलं याच्यामध्ये, 0. मग आता लक्षात ठेवा, मासमध्ये काय येणार, M1 येणार. लेंथ आणि टाईम काय झालं, 0 झालं. आता लेंथ म्हणजे काय, डायमेन्शन ॲनालिसिस कोणाशी रिलेटेड आहे, लेंथशी आहे. म्हणजे L1 काय असणार, L1 असणार. आणि मास आणि टाईम काय असणार, 0. बघा, M1 आणि टी 0 असणार. त्यानंतर टाईममध्ये टी काय असणार, 1 असणार. म्हणजे मास आणि लेंथ काय असणार याच्यामध्ये, 0 असणार. म्हणजे M0 L0 टी रेज टू 1. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्पीड. स्पीड इट इज, फॉर्म्युला ऑफ स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स इट इज नथिंग बट लेंथ. लेंथसाठी आपण काय घेणार आहे, सिम्बॉल यल घेणार आहे. म्हणजेच काय, लेंथ रेस टू 1, म्हणजे लेंथ रेस टू 1, आणि टाईम टी रेस टू 1. म्हणजेच काय येणार, स्पीडचं फॉर्म्युला. मास काय असणार याच्यामध्ये, 0 असणार. म्हणजेच काय येणार, L1 T1 आणि M0. म्हणजे स्पीड इज इक्वल टू L1 T1 M0. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, वेलॉसिटी. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इट इज नथिंग बट लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ. आपण डिस्टन्स जे मेजर करणार आहे. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. एखादी बॉडी आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, ते कशाने डिस्टन्स करतो आपण, लेंथनी. म्हणजे डिस्प्लेसमेंट इट इज नथिंग बट द लेंथ.
लेंथ डिस्प्लेसमेंटसाठी काय येणार, लेंथ येणार, टाईम जे आहे डिनॉमिनेटरला T1 येणार, हा न्यूमरेटरला गेलं की काय होणार, टी रेस टू खाली +1 आहे T1, वर गेलं की काय होणार -1. टाईमसाठी आपण काय घेणार सिम्बॉल T आणि त्याच्या डोक्यावर काय येणार 1, म्हणजे दॅट इज डायमेन्शन. सो L1 डिस्प्लेसमेंटसाठी L1, टाईमसाठी काय येणार T-1 आणि मासचा काय याच्याशी रिलेशन नाही म्हणून m0 काय आलं याचं फॉर्म्युला, म्हणजे व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय आला L1T-1 m0. हे कोणाचं आलं तुमचं व्हेलॉसिटीचं आलं. नेक्स्ट काय बघा ॲसेलरेशन. 6वा फॉर्म्युला ॲसेलरेशन. ॲसेलरेशन इज इक्वल टू काय येणार व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता व्हेलॉसिटीचं इथं फॉर्म्युला आलं बघा, काय व्हेलॉसिटीचं आहे L1T-1 m0 आहे का बघा बरं इथं L1T-1 m0 आणि टाईम काय आहे म्हणजे टाईम रेस टू 1. आता काय झालं बघा इथं m0 L1, आता T+1 आहे, वर जाऊन काय झालं -1 म्हणजे T रेस टू -1 आणि हा T रेस टू -1 म्हणजे काय आला T रेस टू -2. म्हणजे ॲसेलरेशनचा फॉर्म्युला काय आला तर m0 L1 T-2. डिनॉमिनेटरचा T-1 वर गेला की +1, वर गेला की -1 म्हणजे T रेस टू -1 T रेस टू -1 -1 काय झालं -2. हे काय झालं तुमचा ॲसेलरेशनचा. आता फोर्सचा फॉर्म्युला बघा. फोर्स इज इक्वल टू काय मास इंटू ॲसेलरेशन. मास म्हणजे काय m1, मासाठी आपण काय घेणार सिम्बॉल m1 आणि ॲसेलरेशनचा आताच आहे बघा इथं सिम्बॉल m0 L1 T-2 m0 L1 T-2 म्हणजेच काय आलं आता इथं बघा m1 आणि m0 म्हणजे काय इथं m1 आलं, त्यानंतर L रेस टू 1 म्हणजे L रेस टू 1 आणि इथं T नाही आहे म्हणजे T रेस टू -2 म्हणजे इथं काय आलं T रेस टू -2. त्यानंतर पुढचं काय बघा वर्क आहे. वर्क इज इक्वल टू काय तुमचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला काय m1 L1 T-2 आहे बघा m1 L1 T-2 इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इट इज रिलेटेड टू लेंथ म्हणजे लेंथ रेस टू -1. कसं केलं बघा m रेस टू 1 L1 इथं एक 1 आहे आणि इंटूमध्ये L1 आहे, 1 + 1 किती झालं 2 L2 आणि T रेस टू -2. हे आलं तुमचं वर्क डन. वर्क व्हॉट इज वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे डायमेन्शन आलं m1 L2 T-2. त्यानंतर पुढचं काय बघा पॉवर. पॉवर इज इक्वल टू काय वर्क अपॉन टाईम. वरचा फॉर्म्युला इथेच आहे बघा m1 L2 T-2 बघा वरचा फॉर्म्युला m1 L2 T-2. टाईम डिनॉमिनेटरला काय +1 आहे, वर जाऊन काय झालं -1 बघा -1 म्हणजेच काय आलं आहे तिथं फॉर्म्युल्यामध्ये m1 L2 T-2 -1 -2 अँड -1 म्हणजेच काय आलं -3 म्हणजे -3 म्हणजेच पॉवरचा फॉर्म्युला काय आला m1 L2 T-3 m1 L2 T-3 म्हणजे +1 वर जाऊन काय झालं -1 आणि -2 काय झालं -3 म्हणजेच m1 L2 T-3. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा एनर्जी. व्हॉट इज माय एनर्जी. नेक्स्ट आहे बघा 10 नंबर फॉर्म्युला डायमेन्शन ऑफ एनर्जी. व्हॉट इज माय एनर्जी. एनर्जी इट इज टू डू सम वर्क म्हणजे काम करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो ऊर्जा. म्हणजे ऊर्जा ही कोणत्याही रूपामध्ये असते. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ एनर्जी. वन इट इज कायनेटिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. सो देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ एनर्जी. सो व्हॉट इज माय एनर्जी टू डू सम वर्क म्हणजे काम करण्याची जी कार्य करण्याची क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो ऊर्जा असे म्हणतो. तर एनर्जी इट इज नथिंग बट वर्क. वर्कचा फॉर्म्युला काय आहे ते तुमच्यासमोर आहे इथं बघा वरचा फॉर्म्युला इथं दिला आहे बघा m1 L2 T-2. तोच फॉर्म्युला इथं कशाशी येणार इट इज रिलेटेड टू एनर्जी. त्यानंतर बघा नेक्स्ट काय प्रेशर. फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सचा फॉर्म्युला इथं आपण सॉल्व केला बघा m1 L1 T-2 म्हणजे इथंच काय येणार m1 L1 T-2. ठीक आहे. प्रेशर m1 L1 T-2. त्यानंतर लेंथ काय डिनॉमिनेटरला लेंथ आहे L2 आहे डिनॉमिनेटरला. एरिया इट इज रिलेटेड टू लेंथ म्हणजे Lचा स्क्वेअर. एरिया इट इज नथिंग बट लेंथ स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर. बघा m1 L1 T-2 L रेस टू 2. आता L रेस टू 2 डिनॉमिनेटरचं काय झालं न्यूमरेटर गेला म्हणजे L रेस टू काय आलं इथं -2
म्हणजेच काय येणार इथं बघा M1 L1 T-2 आणि L-2 मग -2 आणि +1 म्हणजे काय येणार इथं -1 येणार. म्हणजेच प्रेशर इज इक्वल टू M1 L-1 T-2 हे कुणाचा आला प्रेशरचा फॉर्म्युला. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ पण कशात मोजतो, लांबीमध्येच मोजतो, म्हणजे लेंथ L1 ब्रेड्थ L1 1 + 1 म्हणजे काय आलं 2. एरिया फॉर्म्युला काय आला L2. तिसरा काय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय लेंथ ब्रेड इंटू हाईट, लांबी रुंदी आणि उंची. तिन्हीची सुद्धा आपण लेंथमध्ये मेजर करतो. L1 म्हणजेच काय आलं L3. सो नेक्स्ट बघा व्हॉल्यूम लेंथ ब्रेड इंटू हाईट म्हणजे L1 लेंथसाठी ब्रेडसाठी आणि हाईटसाठी आपण काय घेणार आहे तिन्हीसाठी L1 घेणार आहे. म्हणजेच काय आलं इथं L3. म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार M0 L3 T0 म्हणजे मास आणि टाईम काय असणार जे 0 आणि तिघांचे ॲडिशन करून काय आलं इथं L3. नेक्स्ट काय बघा पॉईंट आहे डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. मास किती आहे तुमचं M1, मासचे स्टँड्स फॉर M1 आणि व्हॉल्यूम काय L3. तर इथं व्हॉल्यूम इथं आपण सॉल्व केलेलं आहे बघा L3. व्हॉल्यूम इट इज नथिंग बट L3. सो L3 म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू M1 आणि इथं काय येणार व्हॉल्यूम L3. आता डिनॉमिनेटरचा जो L3 आहे तो कुठे गेला न्यूमरेटरला, म्हणजे +3 वर कुठं गेला -3 म्हणजेच M1 L-3 टाईम काय असणार याच्यामध्ये 0 असणार. त्यानंतर पुढचं काय बघा मोमेंटम. व्हॉट इज मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. सो माससाठी काय घेणार आपण M1 आणि वेलॉसिटीसाठी L1 T-1 आहे पाठीमागच्या फॉर्म्युल्यामध्ये L1 - T1. म्हणजेच काय येणार M1 L1 T-1 हे कुणाचं आलं हे मोमेंटमचं आलं. त्यानंतर पुढचं काय बघा इम्पल्स ऑफ फोर्स. सो इम्पल्स ऑफ फोर्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम. फोर्सचा काय फॉर्म्युला M1 L1 T-2 आणि टाईमचं काय T1. तर बघा M1ला M1 तसंच राहिला, L1ला L1 तसंच राहिला. -2 + 1 म्हणजे काय येणार इथं -1 म्हणजेच इम्पल्स ऑफ फोर्स काय येणार M1 L1 T-1. त्यानंतर नेक्स्ट काय बघा चार्ज. सो चार्ज इज इक्वल टू काय Q/T. आय जर आपण तसंच ठेवला हा गुणिलेमध्ये टी हा कुठे गेला भागिलेमध्ये म्हणजेच काय येणार आय इज इक्वल टू Q/T. ह्याच्यासाठी आपण कॉमन फॉर्म्युला सॉल्व केला डायरेक्ट M0 L0 A1 T-1. M0 मास 0 आहे, लेंथ 0 आहे, AT स्टँड्स फॉर ॲम्पियर. चार्ज इट इज मेजर्ड इन ॲम्पियर आणि टी काय -1 आहे, +1 आहे खालचा, वर गेलं की काय होणार तो -1 म्हणून काय आलं इथं -1. चार्जसाठी आलं M0 L0 A1 T-1. आता नेक्स्ट बघा 18वा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्होल्टेजचा आहे. व्होल्टेज इज इक्वल टू काय तुमचं इथं वर्क अपॉन टाईम. व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. व्होल्टेज इज इक्वल टू काय इथं वर्क अपॉन चार्ज. व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. वर्कचा आताच पाठीमाग आपण फॉर्म्युला बघितलेला आहे बघा. वरचा फॉर्म्युला काय इथं वरचा फॉर्म्युला इथं आहे बघा M1 L2 T-2. बघा चेक करा इथं पाठीमागं जर आपण चेक केलं तर काय आहे M1 L2 T-2 आणि चारचा फॉर्म्युला काय A1 T1. आता बघा इथं कसं केलं आहे M1 L2 T-2 तसंच आहे M1 L2 T-2. आता बघा A1 हा डिनॉमिनेटरचा कुठे गेला न्यूमरेटरला म्हणजे A⁻⁻1 आणि T⁻ काय येणार इथं -1. डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला गेले की प्लसचं काय होणार मायनस होणार. काय केलं बघा M1 इथं कुठं M1 आहे M1 तसं राहिलं, L2ला L2 तसंच राहिलं. T आता इथं बघा T-2 T-1 -2 -1 म्हणजे -3 मायनस काय आलं इथं -3 येतं इथं +3 नाही इथं -3 आहे आणि A⁻1. त्यानंतर फोर्थ काय बघा रेजिस्टन्स. व्हॉट इज बाय रेजिस्टन्स व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. सो V इज इक्वल टू IR. इट इज ओहम्स लॉ. सो जर R तसंच ठेवला तर V डिवायडेड बाय काय आलं I. आता व्होल्टेजचा फॉर्म्युला इथं काय आलं बघा M1 L2 T3 M1 L2 T3 अँड A-1
ए मायनस वन हे कोणाचा आला, हा व्होल्टेजचा आला. आणि करंट कशात करतो आपण, ॲम्पियरमध्ये, म्हणजे ए रेस टू वन. आता हा डिनॉमिनेटरचा ए रेस टू वन कुठे गेला, न्यूमरेटरला, म्हणजे काय आलं इथं -1. बघा M1 ला मग तसंच L2 T3 ए -1 प्लस 1 आहे, वर जाऊन काय झालं -1. -1 म्हणजे काय आलं इथं -2, म्हणजेच M1 L2 T3 ए -2. त्यानंतर पुढचं काय बघा, कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर इज इक्वल टू काय तुमचं, कॅपॅसिटर C इज इक्वल टू Q/V, चार्ज पर युनिट व्होल्टेज. सो चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. सो कॅपॅसिटर C इज इक्वल टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. सो चार्जसाठी आपण काय घेणार आहे, A1 T1. आणि व्हॉल्यूमसाठी काय घेणार आहे बघा, व्हॉल्यूमसाठी घेणार आहे इथं M1 L3 T3 A2 बघा, M1 L2 T3 A2. आता बघा ह्याच्यामध्ये A1 आणि T1 हे न्यूमरेटरचं तसंच राहणार आहे. इथे केलं बघा, A1 आणि T1 न्यूमरेटरला तसंच आहे. आता खाली बघा, M-1 डिनॉमिनेटरचं +1चं -1, L रेस टू 2 म्हणजे वर जाऊन काय झालं -2, आणि T रेस टू +3 वर जाऊन काय झालं -3, आणि A रेस टू +2 आहे म्हणजे वर जाऊन काय झालं इथं -2 झालं आहे. आता काय बघा क्वांटिटीमध्ये, M रेस टू -1 L. आता इथं L पुढच्या क्वांटिटीमध्ये आहे का, कुठं नाही आहे, म्हणजे L रेस टू -2 T रेस टू -3 T रेस टू 1, म्हणजेच काय आलं T रेस टू -2 T रेस टू -2, आणि A रेस टू -2 + 1 म्हणजे -1 A रेस टू -1. हे काय झालं तुमचं कॅपॅसिटरचं फॉर्म्युला झालं बघा. आता यूज ऑफ डायमेन्शन. मग डायमेन्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, तर तुमची लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जेवढं तुमचं डायमेन्शन येईल तेवढंच तुमचं राईट हँड साईडला काय यायला पाहिजे, डायमेन्शन यायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं इथं, तर काही फॉर्म्युलेज इथं काय केलेले आहेत आपण स्टडी केलेले आहेत. तर बघा काय केलं बघा, पहिल्यांदा इथं चेक द इक्वेशन रॉंग ऑर राईट. इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय केली, इक्वेशन घेतली. काय आहे बघा, पहिल्यांदा प्रेशरचा फॉर्म्युला बघा. प्रेशर P इज इक्वल टू काय आहे इथं, ρGH. रो म्हणजे काय आहे, डेन्सिटी. G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. H म्हणजे काय इथं, हाईट. आता जेवढं प्रेशरची क्वांटिटी येईल डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये, लेफ्ट हँड साईड जेवढी येईल तेवढीच राईट हँड साईड यायला पाहिजे, तर तुमचं डायमेन्शन ॲनालिसिस काय येणार, करेक्ट येणार. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिस यूज करून आपण फॉर्म्युला काय करू शकतो, ॲक्युरेट काय करतो, राईट डाऊन करू शकतो. आता तर प्रेशरचा फॉर्म्युला बघा. काय प्रेशरचा फॉर्म्युला, M1 L-1 T-2. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जर बघितलं मागच्या पेजवर, तर तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला इथे दिसेल. कुठं आहे बघा, इथे प्रेशरचा फॉर्म्युला बघा. काय, M1 L-1 T-2, M1 L-1 T-2 तीच क्वांटिटी आहे बघा. काय इथं M1 L-1 T-2, म्हणजे जेवढी लेफ्ट हँड साईडची क्वांटिटी आहे तेवढीच तुमची राईट हँड साईडला एवढीच क्वांटिटी यायला पाहिजे बघा. आता काय केलं, आता राईट हँड साईड डेन्सिटीचा फॉर्म्युला पाठीमागं आहे, तुम्ही चेक करा. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा इथं, मास M1 L-3 डेन्सिटी. सो डेन्सिटी इट इज नथिंग बट M1 L-3. आता त्यानंतर बघा ग्रॅव्हिटीसाठी आपण नंतर बघू. हाईटसाठी काय फॉर्म्युला, हाईट इट इज रिलेटेड टू लेंथ. उंची जी आहे ती आपण कशाने करतो, लेंथची. म्हणजे त्यासाठी काय घेतलं आपण इथं L1 घेतलं आहे. आणि ग्रॅव्हिटीसाठी काय घेणार आहे आपण, T-1 आणि L1 हा ग्रॅव्हिटीसाठी फॉर्म्युला आहे तो T-1 L1. बघा आता कसं सॉल्व केलं बघा. तिथं M1 इथं पुढं कुठं M1 आहे म्हणजे M रेस टू 1 येणार, L3. आता L-3 आणि L+1 म्हणजे काय येणार, L-2 L3 आणि L. आता इथं बघा ह्या क्वांटिटीमध्ये इथं एक L1 आहे आणि इथं एक L1 आहे, म्हणजे L1 काय येतं, L+2 आला इथं. 1 आणि 1 म्हणजे L2, म्हणजे L-3 आणि +2 म्हणजे काय येणार इथं -1, कारण की मोठ्याचं चिन्ह आहे, म्हणजे इथं काय येणार L-1. आणि टीची क्वांटिटी आहे का बघा इथं, तर टीची क्वांटिटी इथं -2 आहे, म्हणजे इथं काय येणार इथं -2 T-2. बघा राईट हँड साईड काय बघा तुमची, M1 L-1 T-2. चेक करा, M1 L-1 T-2 आहे का, M1 L-1 T-2 म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय येणार तुमची इथं, राईट हँड साईड. म्हणजे डेन्सिटीची जेवढी क्वांटिटी येते तेवढीच तुमची राईट हँड साईडची क्वांटिटी येते. म्हणून बघा इथं लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिस यूज करू आपण फॉर्म्युला काय करू शकतो, दोन्ही टर्म्स इक्वली काय करू शकतो आपण कन्सिडर करू शकतो.
दुसरं एक एक्झाम्पल घेतलं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन. आता फोर्सचा फॉर्म्युला काय, m1L1T-2. बघा, m1L-1T-2 फोर्सचा फॉर्म्युला काय, m1L1T-2. मग मास आणि ॲसेलरेशनचा बी एवढाच फॉर्म्युला यायला पाहिजे. बघा, तर फोर्सचा फॉर्म्युला काय, m1L-1T-2. आता मास इंटू ॲसेलरेशन, माससाठी काय घेणार आपण इथं m1 घेणार. ॲसेलरेशनसाठी आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं. बघा, ॲसेलरेशनचा फॉर्म्युला कुठं आहे, तर ॲसेलरेशनचा फॉर्म्युला बघा इथं काय, m0L1T-2, m0L1T-2. म्हणजेच काय येणार, आता इथं चेक करा, m0L1T-2, m0L1T-2 म्हणजेच काय येणार इथं बघा, तर m0 आणि m1 म्हणजेच काय येणार इथं m1. त्यानंतर लेंथ काय येणार इथं 1 येणार आणि t रेस टू काय येणार -1. म्हणजेच बघा लेफ्ट हँड साईड काय तुमची बघा, m1L-1T-2 हे फोर्ससाठी झालं. तर मास आणि ॲसेलरेशनसाठी सुद्धा काय आलं पाहिजे, एवढंच झालं पाहिजे. बघा आलं आहे का, m1L1T-2. तर इथं ही करेक्शन करा, इथं फोर्स m1L1T-2, इथं मायनस नाही तर इथं काय आहे +1 आहे. म्हणजे m1L1T-2 आणि m1L1T-2 म्हणजेच काय ना, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. ठीक आहे. डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये आज आपण कन्सिडर केलं की कशा पद्धतीने आपण डायमेन्शन ॲनालिसिस फॉर्म करतो. ह्याच्यामध्ये डायमेन्शनमध्ये माससाठी आपण m घेणार, लेन्थसाठी L घेणार, टाईमसाठी T, करंटसाठी A ॲम्पियर आणि टेम्परेचरसाठी काय घेणार आहे K घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, डायमेन्शन ॲनालिसिस काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. थँक्यू.